ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे। शेळी पालनातून ग्रामीण भागातल्या महिलांना उत्पन्न मिळावं यासाठी सविता आघाव काम करतायत। परळी तालुक्यातल्या नाथरा इथल्या सविता आघाव यांनी गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यातल्या सुमारे 300 महिलांना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिलाय। या शेळी पालनातून महिलांना महिन्याकाठी 3000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतंय। करार पद्धतीने शेळी पालन केल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली। आज आपण सविता आघाव यांच्या शेळी पालन व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे। शेतीत रोजगार उपलब्ध नसल्याने ऊस तोडणीसाठी कामगार पुरवणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे। परळी तालुक्यातील नाथरा इथल्या सविता आघाव या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहेत। दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील महिला 1-2 शेळी पाळतात। या शेळीतून महिलांना तुटपुंज उत्पन्न मिळत असल्याचं लक्षात आलं। या महिलांशी सविता यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना शेळी पालन व्यवसायातल्या संधी समजल्या। या महिलांनाच करार पद्धतीप्रमाणे शेळ्या दिल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होईल असं लक्षात आल्यानंतर त्यांनी करार पद्धतीने शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ह्याचा महिलांनी फायदा घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना 2 ते 3000 रुपये त्या महिना कमवू शकतील। आणि बीड जिल्ह्यामध्ये खरोखर म्हणजे हालाकीची परिस्थिती आहे। ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातले बऱ्याच प्रमाणात कुटुंब बाहेर जातात। त्यांची अवस्था, त्यांचं तिथलं सगळं म्हणजे पूर्ण ज्यावेळेस ते बाहेर ऊसतोडीसाठी जातात त्यावेळेस मुलांना शिक्षण या गोष्टीकडे साहजिकच प्रत्येकाचं लक्षच नसतं। या गोष्टीकडे मुलांचे हाल होतात, कुटुंबाचे होतात। पण शेळी पालन या माध्यमामधून त्या रोज 100 रुपये कमवत असल्यामुळे त्यांचं कमीत कमी घरात मुलांच्या शिक्षणाची फीस असो, घरचा किराणा घेणं असो किंवा आठवडी बाजार असो, या सगळ्या गोष्टींचे होते त्यामध्ये। सविता आघाव यांचा नाथरा इथं स्वतःचा गोट फार्म आहे। त्यामुळे त्यांनी आपल्याच फार्म मधल्या शेळ्या महिलांना देण्यास सुरुवात केली। सुरुवातीला 50 महिलांना शेळ्या दिल्या। अनुभव चांगला आल्यानंतर त्यांना आतापर्यंत 300 ते 400 शेळ्या वाटप करण्यात आल्यात। शेळी पालनातून 200 महिलांना रोजगार मिळालाय। करार पद्धतीने महिलांना शेळ्या देण्यात येतात। ज्यावेळेस आम्ही शेळ्या विकत घेतो किंवा माझ्या फार्मवरून देते मी, तर त्यावेळेसच आम्ही त्यांचा विमा उतरवलेला असतो। आणि परत त्याच्यामध्ये आपण हे करतो की विमा ज्यावेळेस उतरतो तर विम्यामध्ये करारामध्ये विम्याचे पैसे भरावेच लागतात। की ज्यावेळेस आहे ना, मी त्यांना एवढी शेळी देते, महिलांना ज्यावेळेस शेळी देते त्यावेळेस मी कमीत कमी फक्त इन्शुरन्सला भरण्यापुरते तरी मला सहकार्याची गरज असते त्यांची। कारण शेळी मी पूर्ण जशा माझ्याकडे माझ्या फार्मवरती जेवढ्या शेळ्या जास्तीत जास्त आतापर्यंत जन्मलेल्या आहेत, माझ्या फार्मवरती जवळजवळ 500 ते 400 शेळ्या आहेत। त्यामधूनच आम्ही जशी मागणी येईल त्याप्रमाणे आम्ही देतो। आणि विम्यामध्ये म्हणाल तर आम्हाला विम्याचे पैसे भरणं कंपल्सरी गरजेचं आहे। कारण विमा याच्यासाठी भरावा लागतो की शेळी मेली तर पूर्ण काहीतरी तरी आमचे पैसे हातामध्ये येतात। बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं शेतीतून फारसं पिकत नाही। त्यामुळे शेळी पालनातून महिलांना दिवसाला 100 रुपयांप्रमाणे महिन्याकाठी 3000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। या उत्पन्नाचा उपयोग घर खर्च आणि शिक्षणासाठी भागवला जातो। बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ह्याचा महिलांनी फायदा घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना 2 ते 3000 रुपये त्या महिना कमवू शकतील। आणि बीड जिल्ह्यामध्ये खरोखर म्हणजे हालाकीची परिस्थिती आहे। ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातले बऱ्याच प्रमाणात कुटुंब बाहेर जातात। त्यांची अवस्था, त्यांचं तिथलं सगळं म्हणजे पूर्ण ज्यावेळेस ते बाहेर ऊसतोडीसाठी जातात त्यावेळेस मुलांना शिक्षण या गोष्टीकडे साहजिकच प्रत्येकाचं लक्षच नसतं। या गोष्टीकडे मुलांचे हाल होतात, कुटुंबाचे होतात। पण शेळी पालन या माध्यमामधून त्या रोज 100 रुपये कमवत असल्यामुळे त्यांचं कमीत कमी घरात मुलांच्या शिक्षणाची फीस असो, घरचा किराणा घेणं असो किंवा आठवडी बाजार असो, या सगळ्या गोष्टींचे होते त्यामध्ये। सविता आघाव यांनी करार पद्धतीप्रमाणे शेळ्या दिल्यानं 200 महिलांचा फायदा झालाय। करार पद्धतीने शेळ्या खरेदी केल्यानं कमी गुंतवणूक करून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं महिला सांगतात। फायदा आमचा चांगलाच आहे ना, 1700-1800 आम्हाला फायदा भेटतो महिन्याला। शेती नाही काही नाही, आता कसं की शेतीत काम करायचं, शेळ्या सांभाळायचं म्हणजे आमचाच फायदा आहे। त्याच्यामध्ये गवत काढी टाकायची, आपली लगेच शेतात कामाला जायचं। आमच्या मालकाला बी शेतीच करावं लागते। 10 शेळ्या घेतल्या तर एक शेळीला जरी 1 करडू म्हणलं तर 5 मिळतात। 5 करडं म्हणल्या तरी आपल्याला 5000 रुपये भेटतात। 5000 करडा गणित जरी म्हणलं तर सगळ्या 200-200 रुपये म्हणलं तर आपल्याला 10000 रुपये
मिळून जाते. 10,000 नाही भेटतं तर 5,000 तर नफा निघतो आपल्याला त्यांचं जाऊन. सविता आघाव यांनी शेळी पालन करणाऱ्या महिलांचा बचत गट तयार केलाय. इतर महिला बचत गटांच्या वस्तू जशा सरकार खरेदी करतं त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या शेळ्या सरकारनं खरेदी कराव्यात अशी मागणी आघाव यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिल्यास दुष्काळी भागात शेळी पालनाचा व्यवसाय चांगला बहरू शकतो. तसंच शेळी पालनातून लाखो महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.